मुंबईच्या दादर परिसरात एक विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे आणि तो म्हणजे भटक्या प्राण्यांसाठी दत्तक घेण्याचा कार्यक्रम हा एकंदरीत राबवण्यात येणार आहे. आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही प्राणीप्रेमी आहेत, त्यासोबत नीलम राणे मॅडम सुद्धा आहेत. आपण त्यांचे संवाद साधून सर्वप्रथम सरांकडे जाऊयात. सर, खरं तर एक विशेष कार्यक्रम उपक्रम एक राबवण्यात येत आहे मुंबईसारख्या शहरात. कुठेतरी एक भटक्या कुत्र्यांच्या सुरक्षेचे प्रश्न पण त्या ठिकाणी ऐरणीवर असतात आणि त्यामध्येच असा एक विशेष उपक्रम राबवण्यात येतो का तुमच्या? सो बेसिकली आमचं मोटिव्ह क्लिअर होतं की आम्हाला स्ट्रीट डॉग्सना घर द्यायचं होतं. आणि आम्हाला म्हणजे माझ्या आणि नीलम मॅमचं दोघांचंही स्वप्न होतं की एका चांगल्या घरच्या गावठी कुत्र्यांना घर मिळालेलं, तर ते आमचे स्वप्न होतं जे आणि आज तुम्ही बघतायत एवढा प्रतिसाद मिळतोय. आणि आम्ही त्यांना फ्री वॅक्सिनेशन देतोय, आम्ही फ्री त्यांना त्यांचं हेल्थ चेकअप करतोय आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही ॲडॉप्शनला देतोय. ॲडॉप्शनची पण आम्ही प्रोसिजर अशी ठेवलेली आहे की आम्ही पूर्ण डिटेल्स घेतोय. समोरच्यांना असंच ॲडॉप्शन करा देत नाही, त्यांचं बॅकग्राऊंड चेक करूनच ॲडॉप्शन करा देतोय. आणि आम्हाला खूप चांगला सपोर्ट लोकांचा, मीडियाचा, सगळ्यांचाच मिळाला की आम्हाला दोघांनाही बिलीव्ह नव्हतं की एवढं चांगलं इव्हेंट हा टर्नअप होईल. नक्कीच ताई, आपल्याला ही संकल्पना एकूणच कशा पद्धतीने सुटली? आपण सुद्धा श्वान प्रेमी आहात, मात्र ज्याच पद्धतीचे आपण पाहतो की सुरक्षतेचे प्रश्न अनेक वेळा भटक्या कुत्र्यांचे असेल किंवा प्राण्यांसमोर त्या बाबतीत समोर येतात. ही कल्पना म्हणजे मला अशी आली की रस्त्यावरती जे प्राण्यांचे सध्या आपण हाल बघतोय, त्यांना जेवण नाही आहे, पाणी नाही आहे. आता तुम्ही बघितलं तर एवढी गरमी आहे, पण बऱ्याच ठिकाणी श्वानांसाठी पाणी पण नसतं. ते इकडे तिकडे फिरत असतात पाण्यासाठी, झोपण्यासाठी, गरमीमध्ये. तर माझा असं ओके थँक्यू ओल येते. तर माझा असं एक उद्देश होता की ह्यांना रस्त्यावरती राहायची गरजच काय आहे. आपण आपल्याकडे एवढे मोठे मोठे घर असतात, आपल्याकडे सोसायटीज असतात, तर ह्यांना आपण रस्त्यावरती सोडतो आणि आपण स्वतः AC मध्ये जाऊन बसतो. हे तर चुकीचं वाटतं मला. आपण त्यांना घर दिलंच पाहिजे आणि ह्यांना रस्त्यावरती राहायची कधीही गरज लागली नाही पाहिजे. माझं एकच स्वप्न आहे, नो डॉग ऑन स्ट्रीट. ईच अँड एव्हरी डॉग शुड बी ॲट होम, ईच अँड एव्हरी कॅट शुड बी ॲट होम. आज आम्ही हे जे अडॉप्शन ड्राईव्ह घेतलं आहे त्याच्यामध्ये आम्ही वॅक्सिनेशन पण ठेवलं, तर लोकांना आणखी बरं वाटलं की त्यांना फ्री वॅक्सिनेशन पण आम्ही देऊ शकलो. आणि आम्ही खूप खुश आहोत की आम्हाला खूप चांगलं सपोर्ट भेटलं आहे. म्हणजे लोक सपोर्ट करू शकतात, मग ॲनिमल क्रुएल्टी का करतात? माझा प्रश्न एकच असतो सर्वांशी की ॲनिमल क्रुएल्टी करून काहीही होणार नाही आहे. तुम्ही फक्त स्वतःच्या नावावरती पाप नोंदवून घेत आहेत. जगामध्ये पण लोक तुम्हाला वाईट बोलणार आणि गेल्याच्या नंतर तर डेफिनेटली तुमचं काय होणार आहे मला माहिती नाही, मी सांगू नाही शकत. कारण प्राण्यांचं प्रेम फक्त माणसांना त्यांच्यावरती प्रेम नाही आहे, देवांना पण त्यांच्यावरती प्रेम आहे. पण काही अशा सोसायटीमध्ये आहेत ज्यांच्या लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांमध्ये किंवा भटक्या प्राण्यांमुळे होत असतं आणि त्यामुळे कुठेतरी ते त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. सर, मला एकच विचारायचं आहे की जेव्हा आपण हा प्लॅनेट अर्थ ह्यांच्याबरोबर शेअर करतोय, तर त्यांच्याकडनं भीतीचं वातावरण का? आणि ते किती प्रेमळ असतात. तुम्ही त्यांना फक्त 2 टाईम जेवायला दिलं तरी ते तुमचेच होऊन राहतात. तुमच्यावरती कोणी अटॅक केला किंवा तुमच्या घरी कोणी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला तर ते सगळ्यात पहिलं तुमच्यासाठी धावत येतात. मग भीतीचं वातावरण का असतो? तो चावणार. जर तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते चावणार. तुम्ही त्यांना खायला नाही दिलं तर ते ॲग्रेसिव्ह होणार. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल बोर्ड लावलेले असतात, त्यांना खायला देऊ नका. पण त्यांना खायला नाही दिलं तर ते आणखी ॲग्रेसिव्ह होणार, कारण त्यांचा एम्प्टी स्टमक असेल. तुम्ही एका माणसाला एक पूर्ण दिवस एम्प्टी स्टमक ठेवा, त्याला राग येणार की नाही येणार? मग त्याला पण भूक लागते ना. भूक सर्वांनाच लागते सर, ताण सर्वांनाच लागते. मग ते काय आपल्यापेक्षा वेगळे आहेत का की त्यांना भूक नाही आहे, त्यांना ताण नाही आहे? तुम्ही त्यांना जेवायला द्या, काही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही त्यांना 2 टाईम प्रेम द्या. तुमचं काय मत आहे यावर? आणि दुसरी गोष्ट ही ॲनिमल क्रुएल्टीवरती ते अटॅक करतात. जर तुम्ही त्यांना त्रास दिला नाही तर ते तुम्हाला त्रास देणार नाही आहेत. जर तुम्ही त्यांना दगडं मारणार, त्रास देणार. आज तुम्ही कित्येकशे लोक जिकडे आमच्याकडे केसेस आलेल्या ज्या रेप केसेस आहेत, आज आज बरेच येतात, कारण की सध्याच्या जिकडे डॉगवरती रेप होतात, ह्याच्यापेक्षा इंडिया काय खालच्या तराला जाऊ शकते? जर त्या लेवलला जर आपण माणूस जाऊ शकतो तर ते चावणं स्वाभाविक होतं. तर तुम्ही जर त्यांना चांगलं ठेवलं, चांगलं आपल्यासारखं मानलं तर कोणी चावत नाही, कोणी अटॅक करत नाही. तुम्ही त्यांना दगडं माराल तर ते अटॅक करणारच आहे. तर तर निश्चितच सर, एक श्वान प्रेमी म्हणून तुम्ही इतर जे काही सर्व प्राणीप्रेमी आहेत यांना एक काय आव्हान करू इच्छिता? आज आज आम्ही एक छोट्या प्रमाणात एवढा मोठा प्रतिसाद मिळाला तर आम्हाला असं वाटतं की
आमच्यासारख्या लोकांनी असे जर कार्यक्रम राबवले आणि या गोष्टी तर प्रत्येकाला एक घर मिळेल आणि प्रत्येकाला एक चांगलं एक स्थान मिळेल, तर तेवढंच आम्हाला पाहिजे होतं. त्याच्यासाठी आम्ही ही आमची सुरुवात आहे. आता बघू ते कसं पुढे हे होतं. नक्कीच ताई, तुम्ही पण स्वतः म्हणजे प्राणीप्रेमी आहात, त्यामुळे इतर जे काही प्राणीप्रेमी आहेत किंवा मग जे घाबरत सुद्धा असेल त्यांना काय आव्हान करू इच्छिता? माझ्यासाठी जे ॲनिमलला हार्म करत नाही तो प्राणीप्रेमी आहे. तुम्ही माझा एकच सर्वांशी विनंती आहे की जर तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकत नाही, तुम्ही त्यांना जेवण द्यायचा प्रयत्न करू शकत नाही, तर प्लीज त्यांना मारूही नका, त्यांच्यावरती क्रुअल्टी करू नका, त्यांना जगू द्या. आम्ही आहोत, आम्ही त्यांची काळजी घेऊ. बरेच प्राणीप्रेमी आहेत. तुम्हाला जर भीती वाटत असेल की तो मला चावेल किंवा मला त्याच्याजवळ नाही जायचं आहे, तुम्ही काहीही करू नका. तुम्ही न्यूट्रल राहा. त्यांना मारू पण नका आणि त्यांना काही देऊ पण नका. बाकीचे प्राणीप्रेमी बघून घेतील, पण तुम्ही त्यांना मारतात म्हणून आम्हाला प्रॉब्लेम होतो, आम्हाला त्रास होतो त्याचा. नक्कीच. पण एक प्रश्न असा येतो ताई की ज्या ठिकाणी जे म्हणजे घाबरणारे जे नागरिक आहेत यांच्या माध्यमातून कुठेतरी त्यांच्यावरती हा आक्रोश व्यक्त केला जातो, त्या संदर्भात काय तुमची भूमिका? माझं एकच म्हणणं आहे की जेव्हा आपण भारतात राहतो, आपल्याकडे रस्त्यावरती फक्त गायी असतात, कुत्रे असतात आणि कुठल्या ठिकाणी तर साप पण निघतात. मग जेव्हा तुम्ही भारतीय आहात तर तुम्हाला प्राण्यांची जर भीती असेल ना, तर मला फक्त एकच सांगायचं आहे की प्लीज स्वतःसाठी काहीतरी करा मग. खूप धन्यवाद. तर आपण पाहतोय की कशा पद्धतीने मुंबईत एक वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये भटक्या कुत्र्यांचं अडॉप्शन करणं हा हेतू या संपूर्ण कार्यक्रमात आपल्याला नीलम राणे यांच्या माध्यमातून हाती घेतल्याचा पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.